नमस्कार. एखाद्या साधकाची या जन्मात जर पारमार्थिक प्रगती व्हायची असेल तर त्याचा जन्मसिद्ध कर्मसिद्ध अधिकारही तसाच असावा लागतो. तसेच ह्या जन्मातील काही गोष्टींवरून त्याच्या पूर्वजन्मांचा अंदाज येतो व अधिकारही स्पष्ट होतो. याप्रमाणे श्री सद्गुरू त्याला परमार्थाचा पथ दाखवितात. असा स्वतःचा पारमार्थिक अधिकार जाणून घेऊ इच्छिणाऱ्या साधकांकरता 100 मार्मिक प्रश्नांचा संच श्री वामनराज प्रकाशनाने साधक अधिकार बोधिनी ह्या पुस्तकात प्रसिद्ध केला आहे. ह्याचे लेखक थोर पारमार्थिक अधिकारी परमपूज्य सद्गुरू श्री शिरीषदादा कवडे आहेत. हा लघुग्रंथ प्रथम 1997 प्रसिद्ध झाला. सध्या याची 4थी आवृत्ती उपलब्ध आहे. ह्याचा प्रकाशन क्रमांक 49 असून 48 पानांचा हा ग्रंथ उपलब्ध आहे. शास्त्र सिद्धांतावर आधारित ह्यातील 100 प्रश्न हे 10 प्रश्नसंचात विभागले आहेत. ह्या प्रश्नांची उत्तरे प्रामाणिकपणे देऊन दिलेल्या तक्त्याद्वारे आपला अधिकार कसा जाणून घ्यावा ह्याच्या पूर्वसूचना पुस्तकाच्या सुरुवातीला दिल्या आहेत. प्रथम प्रश्नसंचात आपले शरीर कसे आहे ह्याविषयीचे प्रश्न आहेत. प्रत्येक प्रश्नाला 5 उत्तरे दिली आहेत. त्यातील एक आपणाला निवडायचे आहे. जो पर्याय तेच आपले मार्क आहेत. ते मार्क आधी दिलेल्या तक्त्यात भरून पूर्ण करावे. त्याची एकूण बेरीज करावी. त्याद्वारे आपला अधिकार काय आहे हे समजून घेता येईल. द्वितीय संचात आपली पत्रिका आणि काही शरीरासंबंधी प्रश्न आहेत. तृतीय संचात आपल्या वस्त्रांबाबतच्या दागदागिन्यांच्या केशभूषेच्या आवडी कशा आहेत ते विचारले आहे. चतुर्थ संचात आर्थिक परिस्थिती, आहार, स्नान, औषधे, भूक, नाटक आणि चित्रपट ह्याविषयी विचारणा आहे. पंचम संचात आपल्या सहवासातील नातेवाईक, मित्र, ऑफिसमधील संबंध, येणाऱ्या पाहुण्यांशी वागणे, शेजारी ह्याविषयी प्रश्न आहेत. 6वा, 7वा, 8वा आणि 9वा संच ह्याची माहिती आपण पुस्तकातूनच वाचावी. 10वा आणि शेवटचा संचामध्ये आपल्या घरी परमार्थाला पोषक वातावरण आहे का, सद्गुरू कशासाठी हवे आहेत, साधनेसाठी किती वेळ काढू शकता असे प्रश्न आहेत. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जेवढी प्रामाणिकपणे देऊ शकू तेवढे खऱ्या उत्तराच्या जवळ जाऊ. आपला अधिकार कसाही असला तरी शेवटी श्री सद्गुरू कृपा हीच सगळे कर्म बदलून टाकायला समर्थ असते. ही पुस्तिका आपल्या उपयोगी होऊन आपला पारमार्थिक मार्ग अधिक स्पष्ट व प्रशस्त व्हावा. धन्यवाद.